आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय असो। कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही। जय श्रीराम। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 26च्या आमच्या सर्व इच्छुक उमेदवारांना या पश्चिम नाशिकच्या कार्यकुशल कार्यसम्राट आमदार श्रीमती हिरे यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये जे अनेक विविध काम झालेलं आहेत, या कामाच्या बळावर आम्ही प्रभाग 26 मध्ये चारही मत हे कमळाला कसे मिळतील आणि कमळ सर्व चारही उमेदवार निवडून येतील, या अनुषंगाने आमचा हा प्रचाराचा प्रभाग 26 मध्ये तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या अनुषंगाने अनेक परिसरातील लोकांच्या प्रतिक्रिया ह्या फक्त कमळालाच मतदान करण्याच्या आहे। कारण देशाचं नेतृत्व हे नरेंद्रजी मोदीजींच्या हातात आहे, राज्याचं नेतृत्व देवेंद्रजीच्या हातात आहे आणि आपल्या पश्चिम नाशिकच्या कार्यसम्राट आमदार श्रीमती हिरे यांच्या माध्यमातून या भागामध्ये फक्त जर कामं झाले असतील, विकास झाला असेल तर फक्त श्रीमती हिरे यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून। म्हणून सांगावं असं वाटतं, कुणी किती कसाही अफवा उठवू द्या, या महानगरामध्ये 100+ नारा हा महायुतीचा असेल आणि या प्रभागामध्ये चारही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे असतील, यामध्ये तिळमात्र शंका नाही, ही मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो। आता बोलू नका, दोन नमस्कार। भारतीय जनता पार्टीची 4 दिवसापूर्वी इच्छुक उमेदवारांची मुलाखत नाशिक शहरामध्ये संपन्न झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या नाशिक शहराच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही प्रभाग 26 मध्ये प्रचार रॅलीचं कॉमन पत्र काढून प्रचार रॅलीचं नियोजन हे 3 दिवसापासून करतोय। आज प्रभाग 26 मध्ये भोर टाउनशिप या परिसरामध्ये आमचं पत्रक वाटप आहे आणि आम्हाला उदंड असा प्रतिसाद या प्रभाग 26 मध्ये मिळतोय। कारण केंद्रामध्ये मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्रजी आणि नाशिक शहरामध्ये कमळ हे नाशिक महापालिकेवरती फडकाव, यासाठी आम्ही सर्वचे सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी सर्व एकत्र येऊन हेवे देवे बाजूला ठेवून सर्व एकत्र कॉमन पत्र काढून सर्वांच्या घरोघरी जाऊन कमळ हे चिन्ह घरोघरी पोहोचत आहोत आणि सर्व नागरिकांनी आम्हाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। मी जास्त न बोलता थांबतो आणि सर्वांना विनंती करतो की केंद्र, राज्य आणि नाशिक शहरामध्ये कमळ हे चिन्ह आपण सर्वांनी आणावं, ही नम्र विनंती करतो आणि थांबतो। जसं की आपण बघतो आहोत, आपल्या देशाचं कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रभाई मोदी आपले पंतप्रधान, राज्याचं कणखर नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या नाशिक पश्चिमचं नेतृत्व आमदार सीमाताई महेश हिरे आणि आपल्या महानगराचं पूर्ण तिन्ही नेतृत्व ते म्हणजे सीमाताई हिरे, आमदार देवानीताई फरांदे आणि आमदार राहुल भाऊ डिकले, हे सगळं एकदम कणखरपणे सांभाळत असताना आपल्या पश्चिम भागामधून प्रभाग क्रमांक 26 मधून आम्ही आज जवळपास 12 ते 14 इच्छुक उमेदवार एकत्र जनसंपर्क रॅली काढत आहोत। आजचा तिसरा दिवस असून भरघोस असा जनतेचा प्रतिसाद आहे। ज्या काही समस्या असतील, जे काही तुटपुंजे काही कामं झालेले नसतील आणि जे काही भरघोस कामं झालेले असतील, ते फक्त आपल्या सीमाताई हिरेंच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नगराच्या नगरसेविका अलकाताई आहेरे यांच्या निदर्शनास जी कामे झालेली तेवढीच फक्त कामे झालेली आहेत। बाकीची कामे आपण बघता समोरच्या पार्टीकडे कुठलाही प्रकारचा अजेंडा नसून ते फक्त आपलेच पत्रक मिरवत आहेत, हे आम्हाला सगळ्यांना दिसत आहे। म्हणून ह्या नगरातील प्रतिसाद इतका भरघोस आहे कमळासाठी की तो प्रतिसाद बघून अत्यंत हुरहुरीचं वातावरण तयार होतोय, अत्यंत आनंदाचं वातावरण तयार होतंय आणि हे आनंदाचं वातावरण बघत असताना आम्हाला तीळ मात्र शंका नाही की आपले येणारे 4ही सीट हे कमळाचेच असतील, अशी मी आपणास शाश्वती गेल्या 3 दिवसापासून आम्ही सर्व इच्छुक उमेदवार फिरतोय। आम्ही केवळपासून चालू केलेले, पण आम्ही ज्या घरात जातो त्या घरात आमचं कमळचं पत्र पडतं। कमळ असल्यामुळे काही चिंताच नाही, कारण वरती मोदीजी बसलेले, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि पश्चिम विधानसभा मजल्यावर सर आपला कामगार वस्ती येतं आणि कामगार वस्तीला काय लागते असे आपल्याला लाडके आमदार सीमाताई आणि या भागात तसं पाहिलं ते 3 आपल्याला दुसरे निवडून दिले होते, एकच आपले भाजपचे मी नगरसेविका अलकायरे। आणि गेल्या वर्षापासून मला माहिती ह्या भागात केवळ भाग असेल, जाधव संकुळ असेल, बहु टाउनशिप असेल, चिंचोळ भाग असेल आणि विराटनगर मध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे इथं।
मी एक नाही ते 2 पाण्याच्या टाक्या इथं मागणी केलेले, त्या टाक्या बी माझ्या पूर्ण झालेले. एक आशीर्वाद नगरला पाण्याची टाकी आणली, एक संजू नगरला आणली. जर आपण हे पाण्याच्या टाकी पूर्ण काम झालेले, फक्त पाणी टाकायचं टाकीमध्ये काम बाकी आहे आणि उद्घाटन आपल्या हाती बाकी येते. जर पाणी आपलं त्या टाकीमध्ये पाणी पाडलं ते ह्या भागातला प्रश्न पाण्याचा नक्कीच सुटणार आहे. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी पाण्यापासून वंचित आहे, हे वंचित काही दिवसात राहणार नाही. माझी एकच विनंती या भागात सर्व आजपर्यंत जे निवडून आले न निवडून आले, फक्त 4 कमळ इथे, हे माझ्या मनात शंका नाही. आणि सर्व आमदारच्या माध्यमातून नगरसेवकच्या माध्यमातून जो विकास झालेला तोच झालेला आहे. आणि बाकीच्याकडे तो विकास करायला त्यांना काही जागा नाही. आमचा फोटो म्हणा का आमचे काम म्हणा ते पत्रावर टाकून ते मिरवतात. त्यांच्याकडे असं एक ठोक काम नाहीये आम्ही हे केलं बुवा असं ते कधी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना फिरायला सुद्धा जागा नाही. काल परवा थोडस उद्घाटन केलं असेल, कसलं केलं असेल ते मला माहिती नाही. पण एकच माझी गाई देते मी सर्व प्रभाग 26 ला. हा प्रभाग 26 खूप मोठा आहे, म्हणून मी सर्व लाडक्या बहिणींना, लाडक्या भाऊंना आणि दादा असतील, बाबा असतील, कोणी असतील, फक्त कमळ निवडून ये. आणि कमळ शिव कोणाच्या मनात कमळ हाय घराघरात रुंदेले. छोट्या मुलाला तरी विचारलं तरी ते मोदीचं नाव घेतात. कोणाला विचारलं नाही, लाडकी बहिणीला विचारलं नाही, कमळ आहे का, ते पत्र घ्या, हौशेने पत्र घेतात, ते वाचतात. बघून घ्यायचं. सर्व लाडक्या बहिणीच्या मनात आहे, सर्व भावांच्या मनात आहे, प्रभाग 26च्या मनात आहे. हा प्रभाग कमळच्याच हातात द्यायचा. 4 निवडून येते, हा माझ्या मनात शंका. गेल्या 2 ते 3 दिवसापासून चुंचाळे परिसर, प्रभाग 26 मधील चुंचाळे परिसर असेल, त्याचप्रमाणे संजीव नगर, भोर टाउनशिप, जाधव संकुल या भागामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची प्रचंड स्वरूपात भव्य अशी प्रचार रॅली या ठिकाणी निघत आहे. आणि या रॅलीमध्ये आपल्याला अतिशय भरघोस असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांकडून मिळत आहे. आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहून आमचाही उत्साह खूप वाढलेला आहे. आणि आता आम्हाला प्रथमदर्शनी असं दिसून येतंय की जर या प्रभागामध्ये 4ही नगरसेवक जर कोणी होणार असेल तर ते नक्कीच कमळाच्या तिकिटावर लढणारे जेही काही उमेदवार असतील, पक्ष ज्याही उमेदवारांना तिकीट देईल त्या उमेदवारांना या ठिकाणी आम्ही सर्वजण निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढं भारतीय जनता पार्टीचा. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण तसेच उत्तर महाराष्ट्राचे नेते आमचे संकटमोचन गिरीश भाऊ महाजन व आपल्या विभागाचे आमदार सीमाताई महेशिरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नाशिक महानगरपालिकेची प्रभाग 26 ची सर्व इच्छुक उमेदवार निवडणूक इच्छुक पाहत आहोत. त्या संदर्भात आम्ही प्रभाग 26 मध्ये आज या सर्व इच्छुक उमेदवारांनी आम्ही एक जनसंपर्क असा हा रॅली काढलेली आहे. आणि या रॅलीचा 3रा दिवस आहे आणि या रॅलीला प्रचंड असा भरघोस लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. आणि या प्रभाग 26 मध्ये 4च्या 4 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लोकप्रतिनिधी निवडून येतील. धन्यवाद. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.